प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 19 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि अतिशय फनी दाखवलंय. आज शेवटपर्यंत बघत राहा, तुम्ही खूप हसणार आहात. तर काल आपण बघितलं अर्जुनला शिंक आली होती आणि तो सांगतो की एसी फुल आहे म्हणून सर्दी झाली आहे. सायली म्हणते कॉफी पिऊन घ्या, थंड होईल. अर्जुन म्हणतो तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नसेल ना. नाही म्हणजे आता लगेच सायली म्हणते अहो मी कशी खाईल, माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे ना. अर्जुन तिला विचारतो की तुम्ही वटपौर्णिमेचे रिच्युअल्स कशामुळे एवढे मनापासून करताय. मग सायली म्हणते ते आपण घरच्यांसमोर दाखवायला करतोच ना, मग मनापासून करायचं सगळं. वटपौर्णिमा करण्याचं काही कारण नाही आहे माझ्याकडे. हा उपास सर खरं लग्न झालेल्या बायकाच करतात ना. अर्जुन मनात विचार करतो अजूनही तुम्हाला असंच वाटतं का की आपलं लग्न खरं नाही आहे म्हणून तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम का नाही आहे मिसेस सायली. अरे बाबा, समोरासमोर विचारून टाक ना, म्हणजे तुझंही टेन्शन कमी आणि आमचं पण. असो, आता सायली पण मनात विचार करते मी आज खूप मनापासून वड पूजणार आहे सर, माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे, तुम्हाला कळत का नाही आहे. पण लगेच अर्जुनला म्हणते मी कॉफी आणू का तुमच्यासाठी गरम करून, थंड झाली असेल ना ती. अर्जुन म्हणतो नाही असेल गरमच असेल ती. सायली म्हणते पटकन आवरून खाली या, मी नाश्ता करते तुमचा. अर्जुन तिला हो असं म्हणतो. मग ती खाली गेल्यावर हा पठ्ठ्या विचार करतोय आज मी उपवास करणार आहे मिसेस सायली, नाश्ता काही करणार नाही आहे, एकदम कडक उपवास करणार आहे. पण तुमच्यासारखं लोकांना दाखवायला नाही, खूप मनापासून उपवास करणार आहे. तेवढ्यात चैतन्य येतो आणि त्याला म्हणतो गुड मॉर्निंग अर्जुन. अरे अर्जुन, अजून तू रेडी नाही झाला का. अरे आपल्याला शर्मासोबत मीटिंग आहे, रविराज सरांना भेटायचं आहे. अर्जुन अर्जुनची तंद्री लागलेली असते. शेवटी तो कॉफीचा चटका देतो त्याला. मग हा जागेवर येतो आणि म्हणतो ए हा काय प्रकार आहे. चैतन्य म्हणतो अरे मगाचपासून आवाज देतोय तुला, तू तंद्रीत होता रे बाबा. अर्जुन म्हणतो ते मी मिसेस सायलींचा विचार करत होतो, आज मी त्यांच्यासाठी. आता चैतन्य म्हणतो काय त्यांच्यासाठी काय. आता अर्जुन म्हणतो काय नाही. आता चैतन्य म्हणतो खरं सांग, काहीतरी उद्योग करणार आहेस तू त्यांच्यासाठी. मला खरं सांग अर्जुन, तू काय करणार आहेस. अर्जुन म्हणतो मी काही उद्योग करणार नाहीये, चुपचाप तू कॉफी पी. चैतन्य म्हणतो माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी ही कॉफी. अर्जुन म्हणतो नाही माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठी आहे, मी रेडी होतो, तू तोपर्यंत पटकन कॉफी पी. चैतन्य मला काही ऐकायचं नाही आहे, चुपचाप कॉफी पी. चैतन्य विचार करतो अरे भडकतोय का हा माझ्यावर, कॉफी पिण्यावरनं दादागिरी का करतोय, आणि बिचारा कॉफी पिऊन टाकतो. पण आता सगळ्यात मोठा पचका कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे प्रियाचा. आता ही तर प्रतिभाची साडी नेसते. आता ती आधी मनात विचार करते यार बायका रोज कशा काय या साड्या नेसतात, मला प्रतिमागिरी करायला काय करावं लागतंय. तिला खूप अनकम्फर्टेबल होत असतं साडीत. पण आता ना ही रविराज सरांसमोर जाते आणि म्हणते बाबा काय करतायत. आता रविराज पुस्तक वाचत असतात. ती पुन्हा एकदा विचारते बाबा मी कशी दिसतेय. मग रविराज तिच्याकडे बघतात आणि म्हणतात अरे वा छान दिसते साडी, आज काय साडी डे आहे का बाळा कॉलेजमध्ये. त्या प्रियाचं तोंड पाहिलं का कसं झालंय. ती म्हणते बाबा आज साडी डे नाही आहे अहो आज वटपौर्णिमा आहे की नाही, म्हणून मुद्दाम मी ही साडी नेसली आहे. आज ना बाबा मी ही साडी नेसूनच पूजा करणार आहे. आता रविराजांनी ह्यापेक्षाही मोठा पचका केलाय तिचा. ते म्हणतात बाळा काय आहे ना, वटपौर्णिमेची पूजा लग्न झालेल्या बायका करत असतात, पण तू काळजी नको करूस आपण लवकर तुझं लग्न करूया, मग तेव्हा आनंदाने हा सण साजरा कर ओके असं म्हणून ते निघून गेले. आता एवढा मोठा पचका झाला हिचा बिचारीचा. आता ती मनाशी किती बडबड करतीये, अरे या माणसाचे डोळे की गारगोटे आहेत, मी प्रतिमाची साडी नेसली आहे हे त्याने नोटीस पण नाही केलंय. या निर्या काढायला 20 मिनिटं गेलेत, तो पदर पिनअप करायला मला 40 मिनिटं गेलेत आणि साधी प्रतिमाची आठवण पण नाही आली याला. ती सायली जेव्हा प्रतिमाची साडी नेसून आली ना की सगळ्यांनी हंगामा केला होता, प्रतिमा जणू खरंच आली आहे. मी नेसून आले तर म्हणतो कसा बाळा तुझ्या क्लासमध्ये साडी डे का. बिचारी प्रिया. पण आता आणखीन फनी तर पुढे आहे. आता पण भारी वाटलंय प्रेक्षकांना, आज एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटलंय. खूप दिवसांनी असा एपिसोड बघितलाय. आता मुद्दाम हा अश्विन म्हणत असतो अरे चैतन्य काय भारी नाश्ता झालाय. चैतन्य अजून घे रे. चैतन्य म्हणतो वा 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 दे. मऊ पोळ्यांवर लिंबू आणि खोबरं म्हणजे वा वा स्वर्ग आहे स्वर्ग. अस्मिताने गच्चे डोळे लावून घेतलेत आता आणि म्हणते चालू द्या मुद्दाम करताय ना तुम्ही दोघं जण, माझा उपवास आहे ना माहिती आहे दोघांना, तरी पण साध्या पोळ्यांचं एवढं कौतुक करताय जसं काही स्वर्गातलं अमृत आहे. कल्पना ताई म्हणतात असू दे का अस्मिता. अश्विन आणि चैतन्य दोघंही मजा घेत आहे.
अस्मिताची. पण आता कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, अगं सायली ते तबका तू काय फळं वगैरे घेतलेस का? तिकडनं अर्जुन आला आणि विचार करतोय की अरे यार यांची तर पूजा चालू झाली, मला ऑफिसला जायचं नाहीये, काय कारण सांगून सुट्टी घेऊ मी आता? याला काही समजे ना काय कारण सांगून घरी राहावं. खूप मजा आली हा प्रेक्षकांनो. आजच्या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका. आता हा असं बारीक तोंड करून समोर येतो. ती सायली सगळी पूजेची तयारी करत असते. चैतन्य म्हणतो चला निघायचं ना. पण नेहमीप्रमाणे याची तंद्री लागली आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन अरे तुझ्याशी बोलतोय मी, निघूयात का अर्जुन सर? अर्जुन म्हणतो अरे नाही थांबूयात ना. नाही म्हणजे सगळे पूजेची कशी तयारी करताय ते बघू आपण. मम्मा अरे कशी तयारी करतात ह्या पूजेची सगळी बघू बरं मला. कल्पनाताई म्हणतात ए अर्जुन तू ठीक आहेस ना? अरे काल तुला पूजा कशी करायची का करायची हे तू मला विचारत होता आणि आज तुला सगळ्या पूजेची तयारी करायची आहे. अरे काय चाललंय काय तुझं? चैतन्य म्हणतो ए बाबा अरे बाबा खूप काम आहे आज, चल ना बाबा ऑफिसला. आता हा अर्जुन म्हणतो नाही रे माझी बायको आज पूर्ण दिवस माझ्यासाठी उपवास करणार आहे, पाणी वगैरे न पिता, म्हणजे पूजेच्या तयारीत तिला हेल्प तर करूच शकतो ना मी. सायली त्याच्याकडे अशी बघायला लागते. अर्जुन म्हणतो तिला बायको बैस बरं खाली, तू काय करायचं सगळं सांग मला, मी सगळी तयारी करतो. आता सायली म्हणते काही काय मी करते ना. आता अर्जुन म्हणतो नाही नाही मी करतो. मग कल्पनाताई म्हणतात अगं सायली तुला लाखात एक नवरा मिळालाय, तुझं कौतुक करतोय तर करू दे की. अर्जुन म्हणतो तुमच्या तिघींचा उपवास आहे ना आज, मला सांगा ना काय काम करायचंय, तुम्ही आराम करा. अस्मिता म्हणते ए अर्जुन तू हे सगळं बायकोसाठी करतोय, उगाच आमचं नाव नको मध्ये घेऊस. कल्पना म्हणतात काय ग अस्मिता. मग हा अश्विन म्हणतो जाऊ दे का मम्मा, तिचं डोकं रिकामं आहे ना आज, नाही सॉरी म्हणजे पोट रिकामं आहे ना आज तिचं, म्हणून ती अशी चिडचिड करतच राहणार आहे. अस्मिता अश्विनला अशा वाकोल्या दाखवते. मग आता अश्विन म्हणतो दादा तू कर रे तयारी कर, हा ऐतिहासिक मुवमेंट शूट करायला मी आहे ना. मग आता या अर्जुन म्हणतो सांग ग मम्मा तू काय करायचंय. मग कल्पनाताईंनी त्याला एक 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 वस्तू सांगितल्यात, जा त्या देव्हाऱ्यामध्ये ताम्हण आहे ते घेऊन ये. अगं बाई हा पुटू पुटू सगळे कामं करतोय. आणि ती सायली नुसती भांबवल्यासारखी त्याच्याकडे बघतीये. हां हे घ्यायचं का ते घ्यायचं का, अगदी विड्याच्या पानासहित सुपारीसहित सगळं त्याने त्याच्यात ठेवलंय. चैतन्याला कळतंय की हे साहेब कशासाठी आणि का करतायत. तो आता असं बघत असतो अर्जुनकडे आणि अश्विन हे सगळं शूट करत असतो. अर्जुननी सगळी तयारी व्यवस्थित केली. आता तर काही नाही, त्या वडाच्या तिथे गेल्यावर बघा काय होतंय. अशा प्रकारे कल्पना त्यांनी एक एक वस्तू सांगितल्या आणि अर्जुनने त्या सगळ्या तामणात ठेवल्या आणि अश्विनने हे सगळं शूट केलं. आता सायली मनात विचार करते मला माहिती आहे तुम्ही घरच्यांना दाखवायसाठी करतायत ना मागच्या वर्षीसारखं, माझ्यासाठी हे क्षण खूप मोलाचे आहेत. अश्विन म्हणतो बघा बघा बायकोच्या प्रेमात ठार वेडा झालेला नवरा बघा. बायकोने 7ही जन्म यालाच बुक करावं म्हणून हा सेटिंग लावतोय. चैतन्य म्हणतो ए माझ्या मित्राची मस्करी नाही करायची हा, ती मस्करी मी करणार आहे रे. सगळेजण अर्जुनची खूप उडवत आहे. पण कल्पनाताई म्हणतात खरंच अर्जुन सायली करता किती करतोय. नाहीतर माझा नवरा त्यांनी मला साधा फोन पण केला नाहीये. सासूबाईंना कॉम्प्लेक्स आला वाटतं. आता त्या म्हणतात की अख्ख्या दिवसात तर आमची भेट पण नाही होणार, तेवढ्यात हजर झाला यांचा नवरा. ते म्हणतायत प्रतापराव असं होणं शक्य आहे का. मग सगळेजण त्यांच्या जवळ गेले. कल्पनाताईंचा चेहरा खुलला. मग आता हे प्रतापराव म्हणतात अरे माझी बायको माझ्यासाठी पूजा करणार, मी येणार नाही असं होईल का. कल्पनाताई म्हणतात अच्छा म्हणून कॉल नाही केलात का तुम्ही, सरप्राईज द्यायचं होतं तर. ते हसायला लागतात. प्रतापराव म्हणतात कल्पना तुला माझ्या हातून पाणी प्यायचं असतं, उपवास सोडायचा असतो आणि मी येणार नाही असं होईल का. अर्जुन म्हणतो आत्ता मम्माची वटपौर्णिमा अगदी परफेक्ट झाली. सायली म्हणते कसे आहात बाबा. मग प्रतापराव म्हणतात बरं आहे मी. मग ही अस्मितामध्येच म्हणते की बाबा नाही म्हणजे तुम्हाला कळलं असेल ना प्रतिमा आत्याचं काय झालं इथे. मग ते प्रतापराव म्हणतात हो अरे कळलंय मला, मी जमलं तर आजच रविराजला जाऊन भेटून येतो. कल्पना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मग ते म्हणतात कल्पना शांत हो बरं, अगं सगळं ठीक होईल. आणि पूर्णाई कशी आहे सांग बरं. अश्विन म्हणतो एकदम रॉकिंग. मग प्रतापराव म्हणतात बरं मी जरा फ्रेश होऊन येतो हां कल्पना. कल्पनाताई म्हणतात की विमल कॉफी ठेव ग यांची. अर्जुन सायली तुम्ही तयारी करा मी आलेच. आता अर्जुन आणि सायली दोघंही जण म्हणतात केवढं प्रेम आहे ना या दोघांमध्ये, आणि सोबतच म्हणतात हे असंच प्रेम, म्हणजे दोघंही एक साथ बोलतात. आणि अश्विन आणि चैतन्य दोघंही ह्यांच्याकडे बघायला लागतात.
मग सायली हळूच म्हणते, असंच प्रेम प्रत्येक जोडप्यामध्ये असायला हवं ना. अर्जुन म्हणतो, हो राईट. आणि दोघंही असे लाजायला लागतात. असो, पण इकडे साक्षीला फोन आलाय त्या वकिलाचा, पवारचा. मग साक्षी लगेच फोन उचलते आणि म्हणते, जे काही बोलायचंय ते डायरेक्ट बोलायला सुरुवात करा. सांगितलेलं काम पूर्ण झालं असेल तरच पुढचं बोला पवार, नाही तर फोन ठेवून द्या. मग ते पवार म्हणतात, मॅडम तुम्ही सांगितलेलं काम होणार नाही असं होईल का? आपलं काम झालंय. साक्षी म्हणते, बोलत राहा. मग ते पवार म्हणतात, मी महिपत सरांच्या बेलसाठी अप्लाय केलं होतं आणि त्यासाठी 2 दिवसाच्या पुढची तारीख मिळाली आणि आपण ठरवल्याप्रमाणे सगळं झालं तर त्यांना बेल मिळेल त्या दिवशी आणि ते तुमच्या घरी तुमच्या सोबत असतील त्या दिवशी. साक्षी म्हणते, सगळं ठरवल्याप्रमाणे करायची जबाबदारी तुमची आहे. पवार म्हणतात की हो मॅडम, मला सगळं आठवतंय, तुमचं पिस्तूल वगैरे. त्या दिवशी महिपत सरांना बेल नक्की मिळेल बघा. आता साक्षी त्याचा फोन कट करते आणि विचार करते, तुम्ही माझी खरी ताकद आहात अण्णा, लवकर बाहेर या. चैतन्य आणि अर्जुनचं काउंटडाऊन खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे. प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेचे 500 भाग पूर्ण झालेत. त्यासाठी संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. तर आता हे निघालेत. या कल्पनाताई म्हणतात, अस्मिता लवकर चल, ऊन वाढेल ग. मग अस्मिता म्हणते, हो आले. तिथे मी टॅन पण व्हायला नको ना, बायकांची किती गर्दी होईल तिथे. मग आता लगेच अर्जुन पण पळत आला आतून आणि म्हणतो, अरे थांबा 1 मिनिट, तुम्ही पूजेसाठी चाललात ना, मी सोडतो तुम्हाला. मग अस्मिता म्हणते, चालेल, ऊन पण लागणार नाही ना. मग आता ही सायली म्हणते, वडाचं झाड तर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, आम्ही जाऊ की चालत? कल्पनाताई म्हणतात, अरे हो अर्जुन, शेजारच्या बायका सगळ्या चालतच जातात. अर्जुन म्हणतो, अरे मग काय झालं, तुम्ही असे चालत का जाणार, मी येतो ना तुम्हाला सोडायला. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, तुझं ऑफिस तर उलट्या बाजूला आहे ना, तुला उशीर होईल बरं उगाचच. चैतन्य म्हणतो, नाही तर काय, तसंही त्या शर्माने केस काढून घेतली आपल्याकडनं आणि आपल्याला उशीर होतोय जायला. मग हा हळूच म्हणतो, मला मिसेस सायलीसोबत जायचे, थांब जरा. अर्जुन म्हणतो, मी बोललोय शर्माशी, ते दुपारी येणार आहेत. आता या कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे तू नाश्ता पण नाही केला, तू नाश्ता कर आणि मग ऑफिसला ये. अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, मी ऑफिसला गेल्यानंतर करेल ना नाश्ता. अस्मिता म्हणते, व्हेरी गुड, तू एक काम कर, आम्हाला सोड, पुन्हा घरी आण आणि मग ऑफिसला जाऊन नाश्ता कर. मग या कल्पना ते म्हणतात, अस्मी तू वेडी आहे का ग, अगं त्याला काही दुसरे तिसरे कामं नाही आहे का? सायली म्हणते, नाही आम्ही खरंच जाऊ ना चालत. आता अर्जुन म्हणतो, अरे सायली, तुला आठवतं का मागच्या वेळेला तू कडक उपवास केला होता तेव्हा तुला चक्कर नव्हती का आली? मग आता ते मागच्या वर्षीचा सीन त्यांनी दाखवला, ती अशी चक्कर येऊन पडलेली असते आणि तो तिला मागून झेलतो. मग कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन, सगळ्याच बायकांना कडक उपवास असतो, पण काही बायकांना नाही झेपत. अर्जुन म्हणतो, मम्मा मी म्हणूनच सांगतोय ना, मी येतो तिथे ड्रॉप करतो तुम्हाला, तुमची पूजा काय 10-15 मिनिटात होऊन जाईल, मग मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो पुन्हा आणि मग चैतन्याला घेऊन मी जातो ऑफिसला जातो. चैतन्याला दाबतोय तो. चैतन्य त्याला घड्याळ दाखवून परेशान. अस्मिता म्हणते, अर्जुन तुझ्या बायकोचे जरा अति लाड करतोय तू, असं नाही वाटत आहे का तुला? कल्पनाताई म्हणतात, असू दे ग अस्मिता, अरे अर्जुन तसं ही सायली तुला 7 जन्म नवरा म्हणून मागूनच घेणार आहे. तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे ना की तुम्ही आयुष्यभर एकत्र राहणार आहात. आता हा पठ्ठ्या सायलीकडे असा बघायला लागतो. मग कल्पनाताई म्हणतात, चला उशीर होतोय. कल्पनाताई पुढे गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही असे एकमेकांकडे सतत बघत असतात. बरं खरं सांगा मला प्रेक्षकांना, असं बघणं एकमेकांकडे, असं एकमेकांसाठी करणं एवढं काही कळत नाही, असं काही इतके काही लहान नाही आहेत हे. नक्कीच यावरनं कळतं की यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. शेवटी हा चैतन्य करतो, हे दोघं जण एकमेकांकडे बघत असतात तेव्हा. मग अर्जुन सायलीची तंद्री तुटते आणि मग अर्जुन म्हणतो, चला उशीर होतोय. तर आता वडाच्या झाडाजवळ पोहोचलेत हे फायनली. कल्पनाताई, अस्मिता या सगळ्या गाडीतनं उतरतात आणि वडाच्या झाडाजवळ जातात. अर्जुन म्हणतो, तुम्ही जा मी येतो. आता कल्पनाताई म्हणतात, अरे काय हे कुठे चालला? आता हा गेला त्या गुरुजींकडे. त्यांना जाऊन म्हणतो, गुरुजी मी अर्जुन सुभेदार. ते गुरुजी म्हणतात, हां मग? आता हा त्यांचा हात धरतो आणि म्हणतो, गुरुजी तुम्हाला ना मला काहीतरी विचारायचं होतं, जरा बाजूला या ना. ओ गुरुजी, ही वटपौर्णिमेची पूजा फक्त बायकांनाच करायला हवी का? नाही म्हणजे असा काही नियम आहे का? ते गुरुजी म्हणतात, का हो तुम्ही का विचारताय असं? आता अर्जुन म्हणतो, नाही काय आहे ना, आता तो आणखीन बाजूला आणतो त्यांना आणि म्हणतो, काय आहे ना गुरुजी की मला सुद्धा ही पूजा करायची आहे माझ्या बायकोसाठी. मग ते गुरुजी म्हणतात, अहो बायको आपल्या नवऱ्यासाठी पूजा करत असते ही. तुम्ही वटपौर्णिमेची कथा ऐकली नाही का? ऐका मी सांगतो तुम्हाला काय होतं. एकदा सत्यवान आणि पत्नी सावित्री एकदा जंगलात. अर्जुन म्हणतो, ऐकली गुरुजी, मी कथा ऐकलेली आहे.
बरं झालं बाबा अर्जुननी थांबवलंय ना, मला वाटलं अजून पूर्ण कथा ऐकावी लागते की काय, एपिसोड मोठा झाला असता आपला. अर्जुन म्हणतो माझ्या आजीने सांगितली आहे मला कथा. हे बघा गुरुजी, मला पण माझी बायको 7 जन्मासाठी माझी हवी, प्लीज मला ही पूजा करू द्या. गुरुजी म्हणतात अहो त्या बायका सगळ्या इथे असताना तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालणार का? तेव्हा अर्जुन म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते गुरुजी म्हणतात मलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. अर्जुन म्हणतो ग्रेट. मग आता ते गुरुजी म्हणतात बायकोवर प्रेम करणारे नवरे बघितले होते मी, पण अशी इच्छा व्यक्त करणारा नवरा तर पहिल्यांदाच बघितला. नाही तुमची इच्छा आहे ना, मग परमेश्वर सुद्धा तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला 7 जन्म एकत्र ठेवेल बघा, मी अडवणारा कोण आहे. आता तुम्ही जरूर ही पूजा करा. आता अर्जुन म्हणतो थँक्यू हां गुरुजी, थँक्यू सो मच. अर्जुन आता खुश झालाय आणि आजचा 500वा भाग इथेच पूर्ण झालाय प्रेक्षकांनो. आणि पुढे आपण बघतोय कल्पनाताई अर्जुना म्हणतात की तू आमच्यासोबत वडाची पूजा करायला येणार आहे का? अर्जुन म्हणतो मम्मा कसं सांगू, मला पण पूजा करायची आहे. आणि पाऊस आल्यावर सायलीसोबत ह्याने पण प्रदक्षिणा मारल्या आहेत. खूप छान प्रोमो आहे, नक्कीच तुम्ही बघितला असेल. आता उद्या आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळेल. त्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.